आयुरा, काय ग काय बोलला तो? माधवीने एकदम जवळून विचारलं. तशी ती विचारातून एकदम वास्तवात आपटलीच. इथून पुढे आई असंच नॉर्मल बोलत होते ते. त्यांच्या कामाचं बोलत होते, बाकी काही नाही. निधी म्हणाली. आयुषला ना सांगायलाच हवं, लवकरच तुमचं लग्नाचं बघू म्हणून. आई अशी बडबड करत आपल्या रूममध्ये निघून गेली. ही आई अशी एकदम का वेगळी वागायला लागली? मला तिचं वागणं कळतच नाही. आईला जाताना बघत निधी म्हणाली, काही नाही, त्यांना काळजी वाटते, बाकी काही नाही. आता वय झाले त्यांचं, काही प्रॉब्लेम झाला तर त्या हँडल करू शकत नाहीत, म्हणून तुझी काळजी वाटते त्यांना. अवनी म्हणाले. खरंच आई इतकी बदलेल असं वाटलंच नव्हतं मला. निधी म्हणाली. वयानुसार ना होतात बदल माणसात, आपण समजून घेतले पाहिजेत. त्यात तू लाडकी मुलगी, तू सुखरूप असावीस, तुला कोणी फसवू नये. जो कोणी असेल त्याने लग्न करावं असं आईंना वाटतं. लग्न सुरक्षित बंधन आहे आपल्या संस्कृतीत. मग लग्नानंतर नवऱ्याने किती त्रास दिला तर तो चालतो, अवनी म्हणाली. पण हे सांगताना तिचे डोळे पाणावले. कारण आराध्य तिच्यासोबत कसा वागला होता हे ती विसरू शकत नव्हती. भले आता तो तसं वागत नव्हता, तिच्याशी नीट वागत होता. पण एकदा तडा गेला ना की कात सांधत नाही, तो ओरखडा कायम राहतो. अगदी तसाच तिच्या मनावर तो ओरखडा होता. वहिनी, काय झालं? निधीने तिचा हात हातात पकडून विचारला. पण ती काही सांगू शकत नव्हती. कारण मागचं आठवून आणि आराध्याला वाईट दाखवून तिला काही ॲवॉर्ड मिळणार नव्हतं. काही जखमा कोणापुढे न दाखवलेल्याच बऱ्या असतात. काही नाही गं, माझ्या एका मैत्रिणीची आठवण झाली. ती खूप चांगली होती. लवकर लग्न झालं तिचं. तिला तिचा नवरा खूप त्रास द्यायचा. पण ती आईबाबांना सांगू शकत नव्हती. आईबाबा निर्धास्त होते. मुलीचं लग्न केलंय, मुलगी सुखात आहे म्हणून. अवनी म्हणाले. ओ थँक गॉड. मला वाटलं आराध्य दादाची हिंमत झाली की काय तुला काय बोलायची, माझ्या वहिनीला त्रास द्यायची. असं केलं तर त्याला सोडणार नाही कोण, निधी म्हणाले. घरातले सगळेच अशा वागण्याच्या विरुद्ध होते. आयुषला चुकून जरी कळलं असतं तर त्याने आराध्याची चांगली कानउघडणीच केली असती. असो, ज्या गोष्टी झाल्या त्याचा ओगाळा करून अवनीच्या हाती काही लागणारच नव्हतं. त्यामुळे तिने ते सोडून दिलं होतं. म्हणूनच ते असं काही करणार नाहीत, अवनी म्हणाली आणि हसली. ओके, निधी म्हणाली आणि तिथून निघून गेली. आयुरा आयुषसाठी दूध घेऊन आली होती, कारण त्याच्या गोळ्या खायच्या होत्या. सारख्या गोळ्या खाऊन तोही खूप कंटाळला होता. अहो, गोळ्या खाऊन घ्या, आयुरा त्याला गोळ्या देत म्हणाली. गोळ्या खाऊन आयुष आराध्याची वाट बघू लागला. मी करू का मदत तुम्हाला? आयुरी त्याला वाट बघताना बघून म्हणाली. नको बाबा, तू का धडपडत असतेस नेहमी इथे? आयुषने तिला हात केला. आयुरा त्याच्या जवळ आली. त्याने लगेच कमरेत हात घातला तिच्या. अहो, आता आराध्य भाऊजी कधीही येतील. तुमच्या पायावर आता नाही बसू शकत मी, तुम्ही सोडा. आयुरा दरवाजाकडे बघत घाबरतच म्हणाली. अगं, तू यायला अजून वेळ आहे. आणि माझा एक पाय फ्रॅक्चर आहे, दुसरा नाही. निदान तुला मी माझ्या मांडीवर तर बसवूच शकतो, तेवढंच फील करता येईल. माझ्या बाळाला मी बाहेरून फील करेन. आयुष असं म्हणत आपली मान आयुराच्या खांद्यावर ठेवतो. आयु, एकमेकांना स्पर्श करण्यात आणि आपल्या भावना मोकळ्या करण्यात एक प्रकारचं सुख दडलंय. मी खूप मिस करतो तुला, खूप. आयुष तिच्या खांद्यावर हलकं आपलं नाक घुसळत म्हणाला. आवाज थोडा घोगरा झाला होता. अधूनमधून तिच्या केसांचा सुगंध त्याच्या नाकात घुसत होता. थोडा वहावत चालला होता. श्वास जड झाले होते. आयु, त्याने एकदम मधोश आवाजात तिला हाक मारली. हं? तिचेही श्वास जड झाले होते. दरवाजा हलकाच बंद होता. आपल्या दोघांचं बाळ, ही कल्पनाच खूप छान आहे ना? आयुष तिच्या पोटावरून हात फिरवत म्हणाला. आयुरालाही खूप छान वाटत होतं. आयुष आपल्या बाळाला फील करण्याचा प्रयत्न करत होता.
तिला आवडलं होतं. एक क्षण तिला आपण वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटलं. नवं-नवंसं आणि हवं-हवंसं सगळं वाटत होतं. अमूल्य क्षण होते हे. अगदी मनात साठवून घेत होती ती. इतक्यात दरवाजावर टक झाली. दोघं सावराच्या आतच दरवाजा उघडला गेला. आयुरा आणि आयुष एकदम गडबडले. आयुषच्या मांडीवरून आयुराने तर पटकन उठायला जात होती, की आयुषने तिला कमरेत पकडत सावकाश उठवलं आणि उभं केलं. आयु, सावकाश. आपण काही मोठा गुन्हा करत नाही आहोत. आपण आपल्या बेडरूममध्ये आहोत. तू विसरू नकोस तू प्रेग्नंट आहे ते. तुला असं पटकन उठायचं नाही. आयुराला समजावूनच नंतर त्याने आराध्याकडे बघितलं. ये दादा. जसं काही झालंच नाही असा वागत होता आयुष. आराध्यही काही बोलला नाही. आयुषला बेडवर झोपून तो निघूनही गेला. आयु, इकडे ये. तेशी आयुरा त्याच्या जवळ जाऊन बसले. काय? आयु, आज केलंस ना तसं पुन्हा करू नकोस हा. आयुष एकदम गंभीर होत म्हणाला. त्याच्या डोक्यातून अजूनही तो विषय गेला नव्हता. हो बाबा, आयुरा म्हणाले. ये, झोप. स्वतःच्या बाजूला थोपटत तो तिला म्हणाला. आलेच, कपडे चेंज करून येते. आयुरा म्हणाली आणि बाथरूमकडे गेली. ओके, ये लवकर. आयुष तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. दिवसेंदिवस वेगळीच भासत होती ती त्याला. मन वेडं तिच्या मागे धावत होतं. आयुराही या क्षणांचा आनंद घेत होती. आयुष बेडवर झोपून तिची वाट बघत होता. झोपलत नाही अजून? आयुरा आपलं सगळं आवरून बेडवर येत म्हणाले. कशी झोप येईल? तुला मिठीत घेऊन जी झोपायची सवय झाली आहे मला. हॉस्पिटलमध्ये किती मेस केलं तुला माहिती आहे का? आता तर तू 2 जीवांची आहेस. आपल्या बाळाशी बोलून मगच झोपेन मी. आयुष हसत म्हणाला आणि आयुराकडे खूपच प्रेमाने बघत होता. सगळी दुःख एकीकडे आणि आपल्या प्रिय व्यक्तीची घट्ट मिठीच खूप असते. मग आयुरा अलगद त्याच्या बाजूला पहुडली. आयुषकडे पाठ करून झोपली ती. तसा आयुष थोडा पुढे होऊन तिला मागून मिठी मारून तिच्या पोटावर हात ठेवून राहिला. आयु, आयुष हळूच आणि एकदम कामुक आवाजात म्हणाला. आत्ता त्याच्या श्वासांची गती खरंच वाढली होती. पण हृदयसुद्धा कोणी मागे लागल्यासारखं धावू लागलं होतं. आयुष, तिलाही जाणवत होतं सगळं. मन आणि शरीर वेगळ्याच घालमेलीत अडकले होते दोघांचे. तिच्यापासून खूप दिवस तो शरीराने लांब होता. पाय फ्रॅक्चर असल्यामुळे त्याने तिच्याजवळ जायचा प्रयत्नही केला नव्हता. पण आज मात्र त्याचा कंट्रोल सुटत चालला होता. त्याने तिला हळूच स्वतःकडे वळवून घेतलं. तिच्या गुलाबी ओठांवर आपले ओठ टेकवले. आयु, झटपट करत त्याने तिच्या कपड्यांची अडचण बाजूला केली. आयुष, आपण नाही करू शकत. कमीत कमी 3 महिने तरी डॉक्टरांनी आपल्याला लांब राहायला सांगितलं आहे. आयुरा आयुषला आठवण करून देत म्हणाले. पण तो काही ऐकायला बघत नव्हता. त्याचे तिच्या शरीरावर फिरणारे हात काही थांबले नव्हते. त्याने हळू अगदी तिची काळजी घेत तिला स्वतःजवळ ओढून घेतलं. तसंच तिला मिठीत घेऊन तो तिच्यासहित पाठीवर झाला. आयु, मला तुला फील करू दे. खूप मिस करतोय मी तुला. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आयुष एकदम भावनिक होत म्हणाला. आयुष, तुमचा पाय. आयुराने पुन्हा आठवण करून दिली. काही होत नाही त्याला. मला तू खूप जवळ हवी आहेस. आय लव्ह यू. आयुषने आपले दोन्ही हात तिच्या भोवती गुंडाळून घेतले आणि पुन्हा तिच्या ओठांवर टेकवले. कितीतरी वेळ ते दोघं तसेच एकमेकांच्या मिठीत राहिले. आयुराच्या श्वासांचा आवाज जेव्हा मंद झाला तेव्हा आयुषने अलगद तिला कुशी होऊन बेडवर झोपवलं आणि तिच्या अंगावर पांघरून घातलं.
मंद प्रकाशात खूपच छान आणि मोहक दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरून त्याने अलगद हात फिरवला तशी ती चुळबुळ करून त्याच्या कुशीतच घुसली. मला वेड लागले प्रेमाचे. तो गाणं गुणगुणला आणि तिला बघतच झोपी गेला. मध्यरात्र झाली होती. हॉस्पिटलमध्ये सगळीकडे शांतता होती. औषधांचा वास आता जास्तच जाणवत होता. त्या शांततेत मशीनचा आवाज येत होता. त्यानेच काय ती शांतता भंग पावत होती. बाकी सगळ्यांचे नातेवाईक घरी गेले होते आणि सोबत होते तर झोपले होते. कॉन्स्टेबल सावंत डोळे चोळत स्वतःला जागं ठेवत खुर्चीत बसले होते. इतक्यात नर्स लगबग करत बाहेर आली. सावंत सर, पेशंटला शुद्ध आली आहे, तिने सावंतनं सांगितलं. सावंत निशाणाचाही वेळ न दवडता उठले आणि देवेशला कॉल केला. देवेशच्या अवघ्या 15 मिनिटातच तिथे पोहोचला. डॉक्टर बाहेरच उभे होते. सर, पेशंट शुद्धीत आहे, पण फार काय बोलू शकत नाही. अजूनही ब्लड प्रेशर अनस्टेबल आहे त्यांचं, डॉक्टर देवेशला म्हणाले. डॉक्टर, मला फक्त 2 ते 3 प्रश्न विचारायचे आहेत. सगळं रेकॉर्ड होईल, देवेश म्हणाले. ओके, पेशंटला जास्त त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. पेशंट जर अग्रेसिव्ह झाला तर लगेच थांबवा तुम्ही सगळं. मी सोबतच आहे, तरी तुम्हाला कल्पना देतो याची, डॉक्टर म्हणाले. ठीक आहे डॉक्टर, देवेश म्हणाला. सावंत आणि तो लगेचच तयारीने आत गेले. सावंतने कॅमेरा काढला आणि रेकॉर्डिंग सुरू केलं. थोडं अंतर ठेवून डॉक्टर उभे होते. नर्स अगदी पेशंटच्या जवळच उभी होती. तर देवेश पेशंटच्या एका बाजूला खालच्या साईडला उभा राहिला, जेणेकरून पेशंटला मान खालीवर करण्याचा प्रश्नच नाही. नाव काय तुमचं? देवेशने पहिला प्रश्न त्याला विचारला. राजू शिंदे, पेशंटने आपलं नाव हळू आवाजात सांगितलं. तू कोणासाठी काम करत होतास? देवेशने दुसरा प्रश्न विचारला. तो थोडा वेळ काहीच बोलला नाही. हा प्रश्न ऐकून त्याचा श्वास वेगाने चालू झाला होता. तुम्ही 2 मिनिटं थांबा, त्यांना स्थिर होऊ दे, मगच पुढचा प्रश्न विचारा, डॉक्टर म्हणाले. तसा देवेश थोडा वेळ थांबला. थोडा वेळ गेल्यावर त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली. तुला कोणी काहीच करणार नाही, तेव्हा तू घाबरू नकोस, बिनधास्त उत्तर दे मला, देवेश त्याला समजावत म्हणाला. हां, बोल. तू कोणासाठी काम करत होता? देवेशने तोच प्रश्न पुन्हा विचारला. भैरव सर. त्याला हेच यायला हवं होतं. तो कोणाचा माणूस आहे हे तर देवेशला आधीपासूनच माहिती होतं, पण त्याच्या तोंडून निघायला हवं होतं, म्हणून देवेशने तो प्रश्न पुन्हा केला होता. भैरव कोण? देवेशने विचारला. भैरव दाने, राजूने सांगितलं. दुकान फोडायला कोणाची ऑर्डर होती? कारण आम्ही उचललेल्या माणसाने तुझं वर्णन केलं आहे, देवेशने सांगितलं. हो, मीच सांगितलं, पण राजू थांबला. पण काय? देवेशने विचारलं. मला ऑर्डर होती भैरव सरांची, त्याने एकाच दमात सांगून टाकलं होतं. त्याला शब्द उच्चारायला थोडे जड जात होतं. मरणाच्या दारात असून पण भैरवचा कोणीच माणूस किंवा कोणीही बघायला सुद्धा आला नव्हता. हेच त्याला खटकलं होतं. एवढी वर्ष ज्याच्यासाठी काम केलं, जीवावर उदार होऊन धावलो, त्याने विचारू सुद्धा नाही. नाहीतर देवेशला कॉल करायच्याऐवजी त्याने राजूची चौकशी केली असती. पेशंटचा वरखाली होणारा श्वास बघून डॉक्टरांनी हात वरती केला. आता पुरे, पेशंट यापुढे जास्त बोलू शकत नाही, त्यांनी वॉर्निंग दिली. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.